सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपल्याला यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, त्याची पुन्हा उजळणी होईल. शतक कसा तयार होतो, शतक कसा तयार होतो हे समजायला हवं. एक शतक म्हणजे 100 दशक असतात. म्हणजे 100 मध्ये 10 टेन्स असतात आणि 100 युनिट्स असतात. 100 युनिट्स म्हणजेच 100, 10 टेन्स म्हणजेच 100. हे माहित असायला पाहिजे. शतक पाट्या, दशक दांडे आणि एककाचे ठोकळे हे वापरून संख्या दाखवल्यानंतर तिचं नाव सांगता यायला पाहिजे. कोणती संख्या दाखवली त्याचं नाव सांगता यायला पाहिजे. आता माझ्या कॅमेराचा प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. काही तास असे आपण पाहिले असतील की मी तुम्हाला दिसलोच नाही. कॅमेरा सुरू केला तर मी एकदम असं भूतासारखं दिसतोय. नाहीतर तुम्हाला शतक पाट्या, दशक दांडे आणि एकक ठोकळे वापरून आपण संख्या दाखवल्या असतात. नोटा, नाणी नोटांचे सुद्धा काही तास आपण घेतलेले होते. त्यामध्ये सुद्धा आपण संख्या बनवणं, त्या संख्या अंकात लिहिणं या गोष्टी होत्या. आपल्याला तीन अंकी संख्या सांगितल्यानंतर शतक पाट्या, दशक दांडे आणि एकक ठोकळे वापरून ती दाखवता यायला पाहिजे. ती अंकात लिहिता आली पाहिजे. आता तुम्ही दुसरीला आहात, या क्षमता ह्या तिसरीच्या आहेत. म्हणजे या क्षमता त्या तिसरीसाठी उपयुक्त आहेत. म्हणजे तिसरीच्या मुलांना 3 अंकी संख्या अशा तयार करता यायला पाहिजेत, अंकात लिहिता यायला पाहिजेत, दाखवता यायला पाहिजेत. अंकात लिहिलेली 3 अंकी संख्या वाचून तिचं नाव सांगता यायला पाहिजे. अंकात लिहिलेल्या संख्येचं नाव सांगता यायला पाहिजे. आणि तितक्याच पुन्हा शतक पाट्या, दशक दांडे आणि एकक ठोकळे काढून ती संख्या वस्तू रूपात दाखवता यायला पाहिजे. तुम्हाला जर आता 2 अंकी संख्या चांगल्या वाचता येतात, चांगल्या दाखवता येतात, तर आपल्याला आता पुढचा अभ्यास करायला पाहिजे. पुढच्या अभ्यासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. ज्यांचा पहिलीचा अभ्यास झालेला आहे, दुसरीचा अभ्यास झालेला आहे, त्यांना हा पुढचा अभ्यास करता येईल. 10 किंवा त्यापेक्षा जास्त एकक किंवा 10 पेक्षा जास्त दशक असताना तिचं योग्य रूपांतर करून शतकाचे दशक किंवा एकक अशा संख्या तयार करता यायला पाहिजेत. कोणतीही संख्या जर दाखवली तर ती अनेक रूपामध्ये दाखवता यायला पाहिजे. संख्येचं व्यवहारातलं नाव किंवा व्यवहारातलं उदाहरण सांगता यायला पाहिजे. कोणत्याही 3 अंकी संख्येइतके रुपये काढून ते दाखवता यायला पाहिजे. कोणतीही 3 अंकी संख्या सांगितली तर तेवढे रुपये, नाणी, नोटा यांचा वापर करून खेळण्यातल्या नाणी नोटा वापरायच्या आणि त्याचा वापर करून ते दाखवता यायला पाहिजे. नंतर 100 पूर्ण करायला किती लागतात ते सांगता यायला पाहिजे. म्हणजे अशा 10 बाबी आहेत. 10 बाबी आहेत ज्या तुम्हाला संख्या शिकत असताना महत्वाच्या आहेत.
तीन अंकी संख्या शिकायच्या तर ह्या 10 गोष्टी शिकाव्या लागतील. पहिल्यांदा 100 कसा तयार होतो, 100 म्हणजे किती दशक असतात, किती एकक असतात. नंतर 100च्या पटीतली संख्या कशी लिहायची, म्हणजे तीन अंकी संख्या कशी लिहायची, ती कशी मांडायची, त्या अंकात कशी लिहायची, अक्षरात कशी लिहायची, हे सर्वात महत्वाचं आहे. तीन अंकी संख्या समजण्यासाठी तुम्हाला शतक पाटी, दशक दांडे आणि एकक ठोकळे यांचा वापर तुम्ही करू शकता. तुम्हीच ठरवू शकता छोट्या छोट्या दगडांना बाबा एकक म्हणूया, जरा थोडे मोठे आहेत मग त्यांना दशक म्हणूया, त्याच्यापेक्षा मोठे आहेत मग त्यांना शतक म्हणूया. आणि ते 10 घेऊन प्रत्येक तुम्ही कोणतीही संख्या तयार करू शकता. म्हणजे एकक 10 घेतले, दशक 10 घेतले आणि शतक 10 घेतले. यांचा वापर करून तुम्ही कोणतीही संख्या तयार करू शकता. नाणी नोटांच्या बाबतीत सुद्धा तसंच. 1-1 रुपयाची 10 नाणी घेतली आणि 10-10 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या तर एवढ्यांपासून तुम्ही संख्या बनवू शकता. 100 रुपयाच्या 10 नोटा असतील तर तुम्ही 1000 पर्यंतच्या संख्या बनवू शकता. खेळण्याच्या नोटा ज्या असतात त्यातल्या 1 रुपयाच्या 10 नोटा घ्यायच्या, 10 रुपयाच्या 10 नोटा घ्यायच्या आणि 100 रुपयाच्या 10 नोटा घ्यायच्या. त्यांच्यापासून संख्या बनवू शकता. बोट, टाळ्या आणि चुटक्या यांचा वापर करून सुद्धा तुम्ही संख्या समजून घेऊ शकता की चुटके म्हणल्यानंतर ती एकक आहे, बोट म्हणल्यानंतर किंवा टाळी म्हणल्यानंतर दशक आहे आणि बोट दाखवलेले असतील तर शतक आहे. संख्येच्या नावाच्या रूपात समजून घेतलं पाहिजे, अंकाच्या रूपात समजून घेतलं पाहिजे. तीन अंकी संख्या समजून घेताना या 5 प्रकारे त्या समजून घ्यायला पाहिजेत. आता ज्या वेळेला 2 अंकी संख्यांचा सराव करत असता, पाट्यांची घरं मांडली, शतक, दशक, एकक संच तुमच्या जवळ आहे, एक संख्या सांगितली, ती संख्या तितकेच दांडे सुट्टे पाट्यांच्या घरात मांडायचे, ती संख्या पाटीवर अंकात लिहायची, त्या संख्येची व्यवहारातली गोष्ट सांगायची. अशा 3 प्रकारे त्याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे गटामध्ये बसला तुम्ही शाळेमध्ये तर शतक, दशक आणि एकक यांचा संच आहे तुमच्याकडं. म्हणजे एककाचे 10 एकका सुट्टे एकक आहेत, दशक पण 10 सुट्टे आहेत आणि शतक ही 10 आहेत. म्हणजे 10च्या 10 नोटा आहेत, 100च्या 10 नोटा आहेत आणि 1-1 रुपयाचे 10 आहेत. एवढे संच तुमच्या जर असतील तुमच्या जवळ, असे संच जर असतील तर जी संख्या सांगितली जाईल, सर जे संख्या सांगतील तेवढी संख्या पाटीवर मांडायची घरामध्ये. म्हणजे घर तयार करायचं, असं 3 घरं तयार करायची पाटीवर. पाटीचे 3 भाग करायचे. एका घराला युनिट म्हणायचं, एका घराला टेन्स म्हणायचं, एका घराला 100 म्हणायचं. आणि सर जे सांगतील 256 किती, तर आपल्याला 200 म्हणल्यानंतर 100च्या 2 नोटा घ्याव्या लागतील. 56 म्हणल्यावर 5 10च्या नोटा घ्याव्या लागतील आणि 6 युनिटच्या नोटा घ्याव्या लागतील, किंवा 6 हे 1-1 रुपयाचे 6 नाणी घ्यायला लागतील, किंवा 1-1 रुपयाच्या 6 नोटा घ्यायला लागतील. याची मांडणी 256 ही त्या त्या घरात करता आली पाहिजे. 6 म्हणल्यावर सुट्टे आहेत, 50 म्हणल्यानंतर टेन्सच्या घरात लिहिलं पाहिजे, 100 म्हणल्यानंतर 100च्या घरात लिहिलं पाहिजे. असं घरामध्ये मांडता यायला पाहिजे. ते पाटीवर लिहून दाखवता आलं पाहिजे. हे नोटांच्या रूपात मांडल्यानंतर पुन्हा पाटीवर ते अंकांच्या रूपात मांडलं पाहिजे.
256, नंतर त्याची गोष्ट सांगायला आली पाहिजे, संख्येची व्यवहारातली गोष्ट सांगता यायला पाहिजे. म्हणजे सांगता यायला पाहिजे की मी एकदा बाजारात गेलो आणि बाजारात गेल्यानंतर मी त्या ठिकाणी 200 रुपयाचे त्या ठिकाणी ऍपल्स घेतले, 50 रुपयाचे बनाना घेतले आणि 6 रुपयाचे कुरकुरे घेतले. तर माझ्याजवळ माझे 256 रुपये खर्च झाले. गोष्ट तयार झाली. जे व्यवहारातली गोष्ट अशी सांगता यायला पाहिजे. अशा कोणत्याही 5 संख्या घ्यायच्या आणि 5 संख्यांचा सराव करायचा. ही पहिली कृती आहे. जे पहिल्या दिवसाला 2 अंकी संख्यांचा सराव करत असताना त्या पहिल्या कृतीमध्ये या गोष्टी करू शकतात. एका गटाने मिळून, सगळ्यांनी मिळून ह्या एवढ्या गोष्टी करायच्या. यानंतर दुसरा गट, म्हणजे दुसऱ्या गटामध्ये किंवा दुसऱ्यांदा काम करत असताना काय करायचं? सुट्ट्या आणि दांडे वापरून संख्या बनवायची आणि ती बनवून दाखवायची. सुट्ट्यांसाठी छोटे छोटे दगड वापरू शकता. दांडे वापरताना काड्या वापरू शकता, माचीस मधल्या काड्या वापरू शकता, ज्यांचे 10-10चे गट्टे तयार करून तुम्ही वापरू शकता. संख्येचं म्हणजे संख्या वस्तूंच्या रूपात जर दाखवली तर त्या संख्येचं नाव सांगायला आलं पाहिजे. ती संख्या पाठीवर अंकात लिहायला आली पाहिजे. त्या संख्येची व्यवहारातली गोष्ट सांगायला आली पाहिजे. अशा पद्धतीने संख्यांचा सराव करायचा. म्हणजे वस्तूंच्या रूपात संख्या दाखवणं ही पहिली गोष्ट आहे. कोणतीही संख्या वस्तूंच्या रूपात दाखवता आली पाहिजे. वस्तू एककाच्या रूपात म्हणजे त्याला नाव दिले आपण की काड्यांना एकक म्हणायचं किंवा दगडांना दशक म्हणायचं किंवा एखाद्या पानं घेतली, फुलं घेतली, त्यांना नाव दिलं आपण की हे एकक आहेत, हे दशक आहेत, हे शतक आहेत आणि त्यांचा वापर करून सुद्धा तुम्ही संख्या बनवू शकता. संख्येचं नाव सांगता येणं, ती संख्या पाटीवर लिहिता येणं आणि तिची गोष्ट बनवता येणं, एवढ्या टप्प्यामध्ये 4 प्रकारांनी त्याचा सराव करणं आवश्यक आहे. हा अभ्यास दुसरीसाठीच आहे. तसा 2 अंकी संख्यांचा सराव करताना सुद्धा असाच. आणखी एका पद्धतीने सराव घेऊ शकतो. एक संख्या फळ्यावर लिहिली किंवा पाटीवर लिहिली, मुलांनी तितकेच दांडे आणि सुट्टे समोर मांडायचे. जेवढी संख्या सांगितली असेल 74, तर 74 मला घेऊन दाखव वस्तूंच्या रूपात, नाणी नोटांच्या रूपात किंवा प्रतीकांच्या रूपात. प्रतीकांच्या रूपात कसं करायचं? तुम्ही 2 भाग केलेत पाटीचे. एका भागाला युनिट म्हटलंय, एका भागाला टेन्स म्हटलंय. म्हणजे एका भागाला एकक म्हणलंय तर एका भागाला दशक म्हटलेलं आहे. हे करत असताना जर 74 तुम्हाला मांडायचे आहेत, 74 साठी तुम्ही ठरवू शकता की मी त्रिकोणाला दशक म्हणणार आणि गोलाला एकक म्हणणार. असं जर तुम्ही ठरवलं, गोल 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 कापून घेतले, त्या गोलावर ए ए ए ए लिहिलं. आपल्याजवळ 20 गोल आहेत ज्याच्यावर ए लिहिलेलं आहे आणि 20 द लिहिलेले त्रिकोण आहेत. द म्हणजे दशक आहेत आपले. तर ते त्रिकोण आपण पाठीवर मांडू शकतो.
74 करायचे आहे तर म्हणजे 74 म्हणजे 7 द घ्यायला लागतील. द लिहिलेले त्रिकोण असे 7 घ्यायला लागतील. आणि 7 द लिहिलेले त्रिकोण घेतले की 70 झाले. हे त्याच्या प्रत्येकावर द लिहिलेला आहे तुम्ही. द म्हणजे दशक, किंवा तिथं टी लिहू शकता टेन्स म्हणून. टी लिहिलं तर टेन्स असा त्याचा अर्थ झाला, आणि द लिहिलं तरी दशक हा अर्थ झाला. आणि 4 एकक आहे, तर 74 लिहिताना गोल आपल्याला ज्या गोलावर एकक लिहिलेला आहे किंवा युनिट लिहिलेला आहे ते 4 मांडायचे. झालं 74. याच्यावर एकक लिहिलेला आहे तुम्ही किंवा यू लिहिलाय युनिट म्हणून. अशा पद्धतीनं तुम्ही घरामध्ये त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ असे आकार कापून घेतले कागदाचे, आणि त्याच्यावर जरी अशा पद्धतीनं लिहिलं टेन्स किंवा युनिट, टी यू किंवा दशकाचा द, एककाचा ए, हे लिहून तुम्ही जर मांडायचा, संख्या सांगायची घरातल्यानी कोणी, आणि ती संख्या अशी पाटीवर मांडून दाखवायची. पाटीचे 2 भाग करायचे, किंवा वही उघडा, वहीचा एक भाग आहे तो युनिट समजा, एक भाग आहे तो दशक म्हणजे टेन्स समजा, आणि त्याच्यावर मांडा सांगितलेली संख्या. संख्या मांडून दाखवल्यानंतर त्या संख्येचं नाव सांगता यायला पाहिजे, त्याची एखादी गोष्ट तयार करून सांगता यायला पाहिजे. एवढ्या पद्धतीनं संख्यांचा सराव जर केला तर निश्चितच तुमच्या संख्या पक्क्या होत जातील. म्हणजे कोणतीही संख्या तुम्हाला सांगता येईल, लिहिता येईल, मांडता येईल, दाखवता येईल. कोणतीही संख्या सांगितली तर ती पाटीवर लिहायची, त्या संख्येच्या नंतरची येणारी संख्या लिहायची, म्हणजे त्याच्यानंतर लागून येणारी संख्या सांगा. हा सुद्धा अभ्यास तुम्ही घेऊ शकता. म्हणजे घरातल्यांनी मुलांना एक संख्या सांगायची, हा या संख्येच्या पुढे येणारी संख्या सांग, या संख्येच्या पाठीमागे येणारी संख्या सांग, म्हणजे आधी येणारी संख्या, नंतर येणारी संख्या, किंवा 2 संख्या सांगितल्या आणि त्याच्या मधली संख्या सांग, असा तोंडी सराव घ्यायचा. कोणतीही संख्या सांगितल्यानंतर त्या संख्येच्या नंतर येणारी संख्या, त्याच्या आधी येणारी संख्या, किंवा 2 संख्या सांगितल्यानंतर मध्ये येणारी संख्या, हे विचारायचं, तोंडी विचारायचं. मुलांचा तोंडी सराव जर झाला आणि नंतर मग लेखी सराव घ्यायचा. संख्या द्यायच्या, 10 संख्या दिल्या, हा ह्या संख्येच्या पुढच्या संख्या लिहून दाखव. 10 संख्या द्यायच्या, ह्या संख्येच्या पाठीमागची संख्या लिहून दाखव. 2 संख्या लिहून दिल्या आणि ह्या 2 संख्यांच्या मधली कोणती संख्या आहे ती लिहून दाखव. अशा पद्धतीनं हा सराव करू शकतो आपण. मुलांचं संख्याज्ञान पक्क होण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. तोंडी सराव घेत असताना तुम्ही एक संख्या सांगा, मुलांनी त्यानंतरची संख्या सांगायची. तुम्ही एक संख्या सांगा, मुलांनी त्याच्या आधीची संख्या सांगायची. तुम्ही एक संख्या सांगा, मुलांनी त्या पुढील 10 संख्या म्हणायच्या. तुम्ही एक टप्पा सांगायचा, मुलांनी त्या टप्प्यानं संख्या म्हणायच्या. आता 2च्या टप्प्याने संख्या ज्यावेळेला म्हणत असतो त्यावेळेला 2चा पाडाच म्हणत असतो. 3च्या टप्प्याने संख्या म्हटल्या जातात त्यावेळेला 3चा पाडा म्हणत असतो. 4च्या टप्प्याची संख्या म्हणजे 4चा पाडा म्हणतो. 5च्या टप्प्याची संख्या 5चा पाडा म्हणत असतो. या टप्प्याने येणाऱ्या संख्या मुलांना म्हणता यायला पाहिजे. नंतर मग मुलांना शतक, दशक आणि एकक आणि पाट्या त्यांच्या समोर द्या. शतक पाहिजे, दशक पाहिजे आणि एककाचे संच पाहिजेत. आता 3 संच आहेत. एक संख्या सांगायची, मुलांनी ती पाट्यावरील घरामध्ये मांडायची. असं 99 पर्यंत जर त्यांना येत असेल
तर 99च्या पुढं आणखी एक सुट्टा घ्यायला सांगायचा. तू 99 घे आणि आणखी एक घे. काय करायचं ते मुलांनी चर्चा करून ठरवू द्या. 9 दशक आणि 10 सुट्टे मिळून किती होतात? 10 सुट्ट्यांचा दशक करायचा असतो. 10 दशक ते चिकटवायचे आणि एक शतकाची पाटी बनवायची. मग 10 दशक झाले. शतक पाटी तयार करणं त्याचा खेळ शाळेमध्ये सुद्धा दशक पाटी, शतक पाटी आणि एकक पाटी आहेत. आता प्रत्येक गणिताच्या पेट्या ज्या शाळेमध्ये दिलेल्या आहेत त्या गणिताच्या पेटीमध्ये या पाट्या आहेत. त्यांचा आपण वापर करू शकतोय. मग त्यांच्या लक्षात आणून द्यायचं की एक शतक याचं दुसरं नाव आहे 100, ज्याला आपण 100 म्हणतोय. त्याला टेन्स म्हटले जातात, 10 दशक म्हटले जातात. त्यालाच 100 किंवा 100 किंवा 100 युनिट्स असं पण म्हटलं जातं. याचा सराव जर झाला की नंतर मग पुढची गोष्ट करता येऊ शकते. शतक घेतला, शतकाच्या घरात एक शतक पाटी घेतली. दशक किती होतात, एकक किती होतात, हे मुलांना शोधायला लावायचं. वेगवेगळ्या प्रकारांनी 100 शोधता आले पाहिजे. म्हणजे 90च्या पासून पुढं एक एक संख्या तयार करायला सांगा, घरामध्ये मांडायला सांगा, पाट्यांवर अंक लिहायला सांगा. ज्यावेळेला ते असं तयार करतील 9 दशक आणि 9 एकक, 9 टेन्स, 9 युनिट्स, 99 पर्यंतचे झाले की मग आणखी एक घेतल्यानंतर काय होतं, तर पुन्हा इथं टेन्स तयार होतंय. मग 10 टेन्स झाले की मग आता टेन्स तयार झाले, 10 टेन्स, तर एक युनिटच्या घरात काहीच ठेवायचं नाही हे त्यांच्या लक्षात येईल. 10 टेन्स झाले त्यामुळं 10च्या घरात सुद्धा काहीच ठेवायचं नाही आणि मग 100च्या घरात 100 तयार होईल. 10च्या घरात 0 राहील आणि एककाच्या घरात सुद्धा 0 राहील. हे तयार करून मग 3 अंकी संख्या मांडणं हे करता यायला पाहिजे. 100ला एक शतक असं म्हटलं जातं. 100लाच 100 असंही म्हणतात. 100 हे शेकड्याचं नाव आहे. शे म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे 100. शेकडा, एक शेकडा म्हणजे 100. शेचं नाव आहे शेकडा. मग शेकडाचं शे फक्त घेतलं जातं म्हणताना 100 म्हणजे एक शेकडा, 100, 100. ह्या शेचा वापर 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 अशा संख्या वाचल्या जातात. एक शतक किंवा 100 असं म्हणलं जात नाही. 200, 300 असं वाचत नाहीत. तर 100, 200, 300, 400 असं वाचलं जातं. गणिताच्या भाषेमध्ये 100 आणि शतक यांचा वापर करून म्हणतात. 3 अंकी संख्या पाट्यांची घरं मांडून सुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे. समजा 101 लिहायचं आहे तर ते कसं लिहायचं हे मुलांना समजलं पाहिजे. नाहीतर काही मुलं असं लिहितात, 101 म्हणल्यानंतर काय 100 लिहितात आणि 100च्या पुढं मग 1 लिहून टाकतात. 101 तर हे चुकीचं आहे. 101
101 लिहायचं म्हणजे काय, तर 100 घ्यायचे आणि 1 घ्यायचा आहे, त्याचं नाव 101 आहे. म्हणजे 1 शतक आणि 1 शतक आणि 1 आहे. मग कोणत्या घरात काय लिहायचं, कोणत्या घरात काय घ्यायचं, कोणता अंक घ्यायचा हे माहित पाहिजे. म्हणजे शतकाच्या घरात 1 घेतलं, दशकाच्या घरात काहीच नाही, 0 आहे, पण एककाच्या घरात 1 लिहायचं आहे. म्हणजे 101 लिहिताना असे लिहायचे आहेत, 101. 102 लिहिताना 102 असं 101, 102, 103, 104 म्हणजे 101, 102, 103, 104 हे लिहिताना असं मांडत गेलं पाहिजे. 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109. आता इथं पुढं मुलांचा घोटाळा होऊन जातो. त्यांना अशीच सवय लागते की मध्ये 0 लिहायचा असतो आणि मग 110 लिहिताना काही जण अशी लिहिण्याची शक्यता असते की 100 असं लिहून पुढे 10 लिहितात. 110 हे चुकीचं झालं. 110 असं नाही लिहायचं. 100च्या घरात 1 आलं, 10च्या घरात 1 आलं आणि पुढच्या युनिटच्या घरात 0, हे झालं 110. 110 लिहिताना 110 असं लिहिलं जातं. नंतर 111 लिहिताना 1 आणि 11, 111, 112, 113 हे असं पुढे जातं. 114, 115, 116, 117, 118, 119, 120 म्हणजे 1, 2 आणि 0, 120. इथून पुढं 111 पासून 111 नाही, अगदी 110 पासून 110 पासून पुढं सगळ्या संख्या या 99 पर्यंत, 199 पर्यंत पहिल्या घरात 1 लिहायचं आणि दुसऱ्या 2 घरातल्या संख्या ह्या 2 अंकी संख्या जी आहे ती लिहायची. 10 अगदी 99 पर्यंत. 199 लिहायचं असेल तर 100 आणि पुढे 9 आणि दुसरा 9, 199 झालं. असं लिहिलं जातं 199. 200 लिहिताना मात्र 200 म्हणजे 200 झालं. 201 लिहिताना 2 लिहायचं, 0 आणि 1 हे झालं 201 म्हणजे 201, 202, 203, 204, 205 असं लिहित जायचं. हे 209 पर्यंत लिहायचं असतं. 209 म्हणजे 209 तयार होतात. पण 209 नंतर 210 लिहिताना ना 2 म्हणजे 110 कसे लिहिलेत आपण, 1 आणि पुढे 10, तसे 210 लिहिताना 2 आणि पुढे 10, हे 210 तयार होतील. 210 अशा पद्धतीनं लिहायचं आहे, तयार करायचं आहे. तुम्हाला आज अभ्यास करत असताना
101 पासून संख्या लिहायच्या आहेत ते 200 पर्यंतच्या, म्हणजे 101 पासून 200 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत. अभ्यास आहे हा. 100 पर्यंतच्या आपल्याला माहित आहेत. 100 पर्यंतच्या आपल्याला माहित आहेत. 100च्या पुढच्या संख्या लिहायच्या आता, म्हणजे 101 पासून 200 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत. दररोज एक नवीन 100 घ्यायचा, म्हणजे आज 101 पासून 200 पर्यंत लिहिल्या, तर उद्या लिहिताना 201 पासून पुढे लिहायच्या. 201 पासून उद्या 300 पर्यंत लिहायच्या. असं परवा लिहित असताना 301 पासून पुढं लिहित जायचं 400 पर्यंत. अशा पद्धतीनं रोज एक 100 पर्यंतच्या संख्या लिहायच्या. असं आपल्याला 900 पर्यंतच्या लिहायच्या आहेत, म्हणजे 9 दिवस हा अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. 9 दिवस. एक दिवस 100 ते 200 पर्यंत, दुसऱ्या दिवशी 200 पासून 300 पर्यंत, पुढे 300 पासून 400 पर्यंत. दररोज एका 100 पर्यंतच्या संख्या लिहायच्या. लक्षात आलं? आता ह्या संख्या म्हणत लिहायच्या आहेत. म्हणत लिहायच्या आहेत, हे विसरायचं नाही. आता आपण इथंच जरा थांबूया. आजच्या संख्या आजच लिहिणं आवश्यक आहे, आणि आता लगेच लिहायला सुरुवात करूया, म्हणजे आजचा अभ्यास आजच होईल. आजचा अभ्यास आजच आणि आत्ताच होईल. जसं 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. हा एक पाढा झाला. त्याचं मराठीत म्हणताना 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. पुढं 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120. हा दुसरा पाढा तयार झाला. 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120 पर्यंतचा. पुढं 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129,
130 म्हणजे हा पाडा झाला 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130 असा. पुढं 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140 म्हणजे 131, 132, 133, 134, 100 अशा पद्धतीने तुम्हाला सर्व पाडे हे लिहायचे आहेत. पाडे लिहित असताना 101, 111, 121, 131, 141, 151, 161, 171, 181, 191 असे पाडे पूर्ण करायचे आहेत.